मी हे घर सोडून कायमचे निघून जाते. जिने इतकी वर्षे एक शब्दही उच्चारला नव्हता ती आज स्वतःवर ताबा ठेवत धीट होऊन त्याच्या समोर उभी होती. त्याच्या तीक्ष्ण डोळ्यात बघत असे म्हणत होती, जशी तुझी इच्छा. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे आहेत. तुला वाटेल तेव्हा तू परत येऊ शकतेस. तिला वाटले की तो तिला थांबवेल, तिला न जाण्यास समजावेल, तिला काय हवे आहे, माझ्याकडून काही चूक झाली का तो विचारेल. पण प्रत्येक वेळीसारखा तो तटस्थ होता. त्याला कशाचाही त्रास होत नव्हता हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. आजही त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत नव्हते. ती म्हणाली, तुझं बरोबर आहे. या घराचे दरवाजे माझ्यासाठी नेहमी उघडे होते आणि आहेत, कारण तू आणि या घराने मला कधीच आपले मानले नाही. तुझ्यासाठी मी फक्त एक विवाहित मुलगी होते. तुला पाहिजे तेव्हा तू बोलायचास, तुला पाहिजे तेव्हा तू माझा आनंद लुटायचास. माझी इच्छा, माझी आकांक्षा या सगळ्याचा विचार तू आणि या घराने कधी केलाच नाही. राधिका असे तो जोरात बोलताच ती 2 पावले मागे गेली. आता माझ्यावर ओरडून काही उपयोग नाही. लग्न झाल्यावर जशा इतर मुलींच्या इच्छा, अपेक्षा आणि स्वप्ने असतात तशाच माझ्याही होत्या. पण तुझ्याशी लग्न केल्यावर माझी सगळी स्वप्ने चकनाचूर झाली. आज न डगमगता ती त्याला सांगून तिचं मन हलकं करण्याचा प्रयत्न करत होती. या घरात तुला हवं ते सगळं मिळत होतं. तू बरोबर आहेस. आपल्या लग्नाला 4 वर्षे झाली आणि या 4 वर्षात मी काय मागितले तुला? तुझ्या साथशिवाय. मागण्यासाठी तुझ्याकडे कशाची कमतरता होती? तुझ्याकडे पैसे, कार, ड्रायव्हर सर्व काही आहे. तुला पाहिजे ते तू करू शकतेस. पण मलाही असं वाटतं की तू हे विसरला आहेस. मी तुझ्याकडे कधीच काही मागितलं नाही. होय, माझ्याकडे पैसे आहेत, तुमची क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, तुझ्याशिवाय सर्व काही. तुला आठवते का की नवरा म्हणून तू कधी माझ्याकडे आलास? माझी तब्येत जाणून घेण्याचा प्रयत्न केला, माझ्या आजारपणात मला मदत केली. अरे, मी कधी आजारी पडले आणि कधी बरी झाले हे तुला कळणारही नाही. आणि इतकंच काय, तू तुझ्या कामात इतका व्यस्त झालास की घरी तुला बायको आणि 8 महिन्यांचा मुलगा आहे हेही विसरलास. मग विनोद बोलू लागला, मी जे काही करतोय ते फक्त तुम्हा लोकांसाठी करतोय. म्हणूनच मी घराबाहेर राहतो, अय्याशी करायला नाही. पण या सगळ्याचा उपयोग काय? राधिका म्हणाली, ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत ते सुद्धा आपल्यापेक्षा जास्त सुखी असतील. सुख आपल्या मांडण्यावर असते. तुला कामापासून वेळ मिळत नाही. तू हे सगळं आमच्यासाठी करतोयस. एक दिवस फक्त तू माझ्यासाठी वेळ काढशील. विहानला त्याचे वडील मिळतील. मी स्वतःला समजावून सांगून सांगून कंटाळले. तूही आमच्यासाठी थोडा वेळ काढू शकत नाही. मग अशा कामाचा आणि मालमत्तेचा काय उपयोग? निरागस विहानकडे बघून तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत ती म्हणाली, मला माहीत आहे की माझ्या मागे मला परत आणायला तू येणार नाहीस. हा तुझा स्वभाव नाही आणि माझ्याही अशा खोट्या अपेक्षा नाहीत. तू एक यशस्वी उद्योगपती आहेस, पण नवरा आणि वडील म्हणून तू नक्कीच अपयशी ठरला आहेस. कदाचित ही तुझी शेवटची भेट असेल. बायको म्हणून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. तिने दोन्ही हात त्याच्यासमोर जोडले. आज तो अवाक झाला होता. एका झटक्यात बोलून लोकांना शांत करणारा आज तिच्यासमोर काहीच बोलू शकला नाही. ती विहानला एका हातात आणि मग बॅग उचलून घराबाहेर पडली. निघताना घरचे नोकर तिच्याकडे बघत होते, पण आज कोणाच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत तिच्यात नव्हती. आज तो एवढ्या मोठ्या बंगल्यात तिच्याशिवाय एकटाच होता, तिचा विनोद. त्याने सर्व नोकरांना सुट्टी देऊन घालवले आणि स्वतः सोफ्यावर बसून विचार करू लागला. आई वडील गेल्यानंतर त्यांनी खूप कष्ट करून हा व्यवसाय उभा केला. लहानपणी खेळण्याच्या वयात तो आपल्या अस्मिता आणि अस्तित्वासाठी झगडत होता. कधी नुसते पाणी पिऊन, कधी उपाशी झोपून रात्रीच्या शाळेत जायचे आणि दिवसभर मिळेल ते काम करायचे. आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना करून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. पण यामध्ये ते एक व्यक्ती म्हणून हरवून गेले. काही स्वार्थी लोकांच्या दुनियेत त्यांचं बालपण पूर्णपणे गेलं. त्यामुळे त्यांचा एकटेपणा वाढला. कोणी सोबत आहे की नाही याने त्याला काही फरक पडत नव्हता. जेव्हा ते यशस्वी उद्योगपती बनले तेव्हा केवळ अशाच लोकांनी त्यांची सावलीही पडू दिली नाही. आज तेच लोक त्याच्या जवळ येण्यासाठी खूप प्रयत्न करत असत. या जगात पैसाच सर्वस्व आहे हे त्याला समजले. तेव्हापासून तो पैसा कमावण्याच्या मागे लागला. व्यवसाय वाढवण्याची जणू चटक लागली होती. या दरम्यान त्यांना राधिका जैन नावाची सुंदर, सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुलगी भेटली. तिच्यात दोष शोधण्यासारखे काहीच नव्हते. असे व्यक्तिमत्व ज्याच्याकडे पाहून कुणीही प्रेमात पडू शकेल. शांत, समजूतदार स्वभाव, जास्त अपेक्षा न ठेवणारी, जे काही आहे त्यात समाधानी. राधिकाच्या आईचे 6-7 वर्षापूर्वी कर्करोगाने निधन झाले. तेव्हापासून तिने घराची सर्व जबाबदारी घेतली होती. मोठा भाऊ ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला होता आणि वडील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. विनोदने तेथूनच शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी विनोदला आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. विनोद त्यांना नाही म्हणू शकला नाही, कारण ते त्याला जमेल तशी मदत करायचे. काही निवडक लोकांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केले आणि राधिका या घरात आली. सदैव मैत्रिणींनी घेरलेली राधिका इथे आल्यावर एकटी पडली. राधिका तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचली. मी सहजच आले सांगून तिने विहानला त्यांच्या मांडीवर बसवले आणि बेडरूममध्ये बसली.
खोलीतल्या वस्तू टक लावून बघत होती. लग्नानंतर ती निवडक वेळीच आईवडिलांच्या घरी आली. अनेक स्वप्ने उराशी बाळगून तिने या लग्नाला होकार दिला होता. तिला पहिल्याच भेटीत विनोद आवडला होता. किंचित गव्हाळ रंग, 6.5 फूट उंच, सरळ धारदार नाक, बलदंड व्यक्तिमत्व आणि नेहमी घट्ट दाबलेले कपडे घातलेले. पहिल्याच भेटीत छाप सोडणारे असे व्यक्तिमत्व. कळत नकळत ती तिच्या भूतकाळाचा विचार करू लागली. घरात शिरल्यावर तिचे स्वागत करायला कोणीच नव्हते. शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तिला घरात गृहप्रवेश केला. ती नवविवाहित वधूसारखी वाटत नव्हती, पण तरीही तिने तक्रार केली नाही. पूजा नाही, विधी नाही, तरीही ती गप्पच राहिली. विनोद सर्व प्रकारच्या परिस्थितीतून गेला होता. त्यामुळे आता त्याचा देवावर विश्वास नव्हता. त्यामुळे पूजागर शोधूनही घरात सापडले नाही. ती तिच्या बेडरूममध्ये गेली तेव्हा विनोदने कपडे बदललेले होते आणि विस्कीचा ग्लास घेऊन गॅलरीत बसला होता. तिच्या डोळ्यात लाखो स्वप्ने होती, पण विनोदला असे पाहून तिला काहीच समजत नव्हते. ऐका, तिने हळूच हाक मारली. तो तिच्याकडे पाहण्याऐवजी बाहेरच पाहत होता. मी पूजा घर शोधत होते, पण ते कुठेच सापडले नाही. कोणते घर? किंवा मंदिर आहे की नाही? म्हणजे? राधिकाला काहीच समजू शकले नाही. काही नाही, पूजेची खोली नाही आहे. पण का? आणि मला पूजा झाल्यावरच कामाला लागायचं आहे. थोड्या वेळाने आणि मोठ्या आवाजात ती बोलली. तिने त्याच्याकडे पाहिलं. विनोदच्या डोळ्यात राग होता. पहिली आणि शेवटची गोष्ट, या घरात माझ्याशी कोणीही मोठ्या आवाजात बोललेले मला आवडत नाही. जर तू कमी बोलायला शिकलीस तर तुझ्यासाठी चांगले होईल. माफ करा. आणि तुला जसे हवे आहे तसं पूजा घर मॅनेजरला सांग बनवायला. माझा देवावर विश्वास नाही, पण मी कोणाला अडवत नाही. आणि हो, तिथे सेट केलेल्या कपड्यांमध्ये तुम्ही कपडे ठेवू शकता. तिचं उत्तर इतकंच होतं. आणखी एक गोष्ट, मला घाण अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या. रात्रीचे जेवण तयार होईल, चेंज करून खाली या. राधिकाने फक्त होकार दिला. क्रेडिट आणि डेबिट कार्ड तुमच्यासाठी डेस्कवर ठेवली जातात. तेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा वापरता येतील. माझ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. पासवर्ड तुम्हाला मेसेज केला गेला आहे. सगळं आटोपल्यावर तो रूमच्या बाहेर गेला आणि ती विचार करत होती की हे सगळं काय आहे. पहिल्या रात्री नवरा बायकोची स्तुती करतो. दोघेही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण इथे जणू काही मीटिंग किंवा प्रेझेंटेशन चालू आहे असा विचार राधिका करत होती. पण मग पुढच्या क्षणी वाटलं की काही लोकांचा असा स्वभाव असू शकतो. ती साधी शिफॉन साडी नेसून खाली आली तेव्हा विनोद तिची वाट पाहत होता. ही उषा आंटी आहे. ती इथे काम करते आणि मागेच राहते. कधी काही वाटलं तर सांगा. नमस्कार ताई, आज तुमच्यासाठी काहीतरी खास गोड जेवण बनवले आहे, बोलून ती स्वयंपाकघरात गेली. विनोद काहीही न बोलता जेवण करत होता. पण एवढं मोठं घर, नवीन लग्न, विनोद, याबद्दल तिला विचित्र वाटत होतं. त्यामुळे तिला जेवण गिळता येत नव्हतं. कशी तरी अर्धी पुली खाल्ली. तो खूप आधी खोलीत वरच्या मजल्यावर गेला होता. पहिल्या रात्रीची भीती अजूनही मनात होती, तरीही तिने तिच्या मनावर ताबा ठेवला. खोलीत आल्यावर तिने विनोद खोलीत नसल्याचे पाहिले. राधिकाला त्याची वाट बघताना तिचे डोळे केव्हा लागले ते कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी राधिका उठण्यापूर्वीच तो तयार झाला. तिने डोळे उघडले तेव्हा तो तिच्यासमोर तयार होत होता. सॉरी, मी डोळेसुद्धा उघडले नाही. काही हरकत नाही. माझी तातडीची मीटिंग आहे, मी निघते. मी जात नाही म्हणत मी येतो म्हणतात, राधिका म्हणाली. तो राधिकाकडे वळला, तिच्याकडे पाहिलं. ती नुसतीच झोपेतून उठली होती. केस विस्कटलेले, डोळे किंचित सुजले होते. फक्त रात्री साडी, चेहऱ्यावर मेकअप नाही, पण तरीही आकर्षक. राधिका, मी येत आहे. तिच्याकडे एक नजर टाकत तो ऑफिसला निघाला. तीही तयार झाली आणि घरात फेरफटका मारला आणि कळालं की विनोदची दुसरी खोली आहे जिथे तो कधी कधी जातो. दिवसभर तिने सेवकांकडून विनोदला काय आवडते आणि काय नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा दिनक्रम काय आहे हे समजूत घेतले. नंतर मॅनेजर घरी आला. तिला काय हवं की नको, पूजाकर हवे होते. विनोदने मॅनेजरला राधिकाला विचारायला सांगितलं होतं. मॅनेजरनेच तिला रात्रीच्या पार्टीबद्दल सांगितले. दिवसभर विनोदचा एकही फोन आला नाही. राधिका तिच्या खोलीत गेली तेव्हा तिला कपाटात वेगवेगळ्या प्रकारच्या डिझायनर साड्या आणि दागिने दिसले. तिने घालायला त्यातून एक साडी काढली. संध्याकाळी 6च्या सुमारास तो परत आला. तेव्हा ती तिच्या ब्लाऊजच्या मागच्या बाजूला गाठ बांधण्याचा प्रयत्न करत होती. त्याला पाहून राधिकाला वाटले की तो गाठ बांधेल, पण त्याने तसे केले नाही. तो सरळ तयार होण्यासाठी निघून गेला. ती पुन्हा हताश झाली आणि कशी तरी तयार होऊन बाहेर त्याची वाट पाहत होती. तोही काळा सूट घालून बाहेर पडला. विनोदकडे बघून राधिका स्वतःला भाग्यवान समजत होती की इतका देखणा माणूस तिचा नवरा आहे. दोघेही एका 5 स्टार हॉटेलमध्ये पोहोचले. बाहेर लोकांची गर्दी पाहून ती घाबरली. तिच्या मांडीचा एक कोपरा हातात धरून ती फिरत होती. त्यालाही समजले. घाबरू नकोस आणि बाहेर बघू लागली. त्याच्या थंड हाताने तिच्या पाठीला स्पर्श करताच तिला हसू आलं. त्या गाठी उघडल्या होत्या. म्हणजे झालं. माफ करा, तुम्हाला न विचारता. ओहो, या सगळ्याचा अर्थ काय आहे? चला. ड्रायव्हरने दार उघडले आणि त्याच्या ब्लेझरचे बटन लावत असतानाच आतमध्ये प्रवेश केला आणि खाली उतरण्यासाठी हात पुढे केला.
तीसुद्धा पूर्ण आत्मविश्वासाने आली आणि त्याला तिचा हात दिला. विनोद कसा आहे हे तिला समजत नव्हते. पार्टीला अनेक प्रसिद्ध लोक उपस्थित होते. तिचे वडील आणि भाऊही तिथे उपस्थित होते, ज्यांना पाहून ती खूप खुश झाली. तिने लगेच जाऊन त्यांना मिठी मारली. त्यानेही पुढे जाऊन त्यांच्या पायाला स्पर्श केला. सगळे तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत होते. विनोद तिची सर्वांची ओळख करून देत होता. केक कापला गेला आणि नवीन जोडप्याला मंचावर नाचायला बोलावण्यात आले. ऐका, मला कसे नाचायचे ते कळत नाही, राधिका छोटा चेहरा करून म्हणाली. तो थोडा हसला, पण लपवत तो गंभीर स्वरात म्हणाला, ठीक आहे, फक्त मला फॉलो कर. ती घाबरून त्याच्यासारखी नाचण्याचा प्रयत्न करत होती. तिनेही 1-2 पाय ओलांडले. सगळ्यांचे जेवण संपले आणि सर्वजण आपापल्या घरी परतायला लागले. दोघेही आपापल्या घरी पोहोचले. कपडे बदलून ती गॅलरीत उभी होती. आकाशाकडे बघत होती. विनोदने पण पार्टीत ड्रिंक केली होती. ती रूममध्ये आली आणि तो तिच्या सौंदर्याकडे पाहत राहिला. हळूहळू दोघेही कळत न कळत घाबरत एकमेकांच्या जवळ आले. राधिकाच्या हृदयाचे ठोके वाढले होते. ती घाबरत चालली होती, पण तिलाही स्वतःला थांबवता येत नव्हते. त्यांनाही कळाले नाही की ते कधी एकमेकांचे झाले. राधिका त्याला चिटकून झोपली होती, पण जणू काही तो तिला सोडून जाईल अशी भीती तिला वाटत होती. दुसऱ्या दिवशी दोघेही बराच वेळ झोपून राहिले. विनोदला फोनचा आवाज ऐकू आला. राधिकाने डोळे उघडले तेव्हा त्याला दिसले. राधिका डोक्यावर हात ठेवून झोपली होती. त्याने प्रेमाने तिच्या चेहऱ्याला हात लावला आणि मग तिचे डोके खाली ठेवले आणि तयार होण्यासाठी निघून गेला. 15-20 मिनिटांनी राधिकाने डोळे उघडले आणि विनोद तिच्या शेजारी नव्हता. काल रात्रीचा विचार करून तिला लाज वाटू लागली आणि तिने पटकन कपडे उचलले आणि वॉशरूममध्ये गेली. त्या रात्रीनंतर विनोद थोडं तरी का होईना तिच्याशी बोलायचा. आता संपूर्ण घराचा ताबा राधिकाच्या हातात होता. आता तो तिच्या आवडीनिवडी, कपड्यांची निवड या सर्व गोष्टींची काळजी घेऊ लागला होता आणि त्यामुळे विनोद इतर कोणालाही काही बोलला नाही आणि त्याला राधिकाचे हे वागणे आवडले. राधिका, होय, मी 8 दिवसांसाठी बाहेर जात आहे. तुला हवे असल्यास तू तुझ्या वडिलांच्या घरी जाऊ शकतेस. ठीक आहे, मी निघतो. राधिका तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचते. 2 दिवस झाले पण विनोदचा एकही फोन आला नाही. त्याच्या मॅनेजरचा मेसेज आला, मी आत्ताच आलोय. 5व्या दिवशी तिने हिंमत एकवटून फोन केला, पण सुरुवातीला त्याने फोन उचलला नाही. फोन 2-3 वेळा वाजल्यावर हॅलो, आवाजावरूनच अंदाज आला की तो रागवला आहे. मला वारंवार फोन करून त्रास देऊ नकोस. सॉरी, पण तू एकदाही फोन केला नाहीस म्हणूनच. बरं सांग, काही काम आहे का? नाही, मला फक्त विचारायचं होतं की तू परत कधी येणार आहेस. काम संपल्यावर मी येईन. बाकी सगळं कसं? सगळं छान. आणि तू? हे ऐकताच राधिकाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तुला काही हवे आहे का? नाही, जरा लवकर या. हे ऐकून विनोदच्या गंभीर चेहऱ्यावर हलके हसू उमटले. ठीक आहे, मला उशीर होतोय. रात्र झाली असेल, झोप जा. घरी कोणीतरी तुमची वाट पाहत आहे ही भावना त्याला आनंद देणारी होती. आणि राधिका विनोदच्या येण्याच्या 1 दिवस आधी तिच्या सासरच्या घरी परतली. दिवसभर त्याची वाट पाहिली पण तो आला नाही. नंतर त्याच्या मॅनेजरकडून कळाले की जास्त कामामुळे अजून 2 दिवस लागतील. ऐकताच ती तिच्या खोलीत गेली आणि रडू लागली. फक्त फोन करून मला सांगू शकला असता. बरं, तो 2 दिवसांनी परतला. राधिका किचनमध्ये काहीतरी स्वयंपाक करत होती. त्यालाही तिला बघायचं होतं, म्हणून तो सरळ स्वयंपाकघरात गेला. उषा आंटी किचनमधून बाहेर आल्या. राधिका आवाज ऐकताच तिला खूप आनंद झाला. तिच्या खांद्यावर हात ठेवताच तिचा सगळा राग ओसरल्यासारखा वाटला आणि तिने विनोदकडे बघून वळताच तिचे डोळे भरून आले. आता हे काय आहे? कोणी काही बोललं का? ठीक आहेस ना? डॉक्टरकडे जावं का? नाही, काही झालं नाही. काहीतरी डोळ्यात गेलं असावं. ती सरळ वर गेली आणि तो तिच्याकडे बघतच राहिला. जेवतानाही ती गप्पच होती. तो बेडरूममध्ये आला तेव्हा ती बेडच्या एका बाजूला शांतपणे पडून होती. त्याने कधीच कोणालाच पटवले नव्हते, त्यामुळे तो तिला काही बोलला नाही. 2-3 दिवस झाले पण माझ्याकडून चूक झाली याची त्याला कल्पना नव्हती. मग राधिकाने स्वतःला समजावले आणि हळूहळू त्याच्याशी बोलू लागले. तो दुसऱ्या खोलीत जाऊन दारू पिऊ लागला. राधिकाला त्याचे मद्यपान आवडत नव्हते, म्हणून तो दुसऱ्या खोलीत जायचा आणि तो तिथेच झोपायचा. तू कधीच माझं मन समजून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस. ती डोळे पुसून फ्रेश झाली. रूमच्या बाहेर आली आणि हॉलमध्ये बसलेल्या बाबांशी बोलू लागली. विनोद कसा आहे? ठीक आहे. तो कुठेतरी गेला आहे का? मग तू अचानक कशी आलीस? पप्पा, मी तुम्हाला मिस करत होती म्हणूनच आली. वडिलांची खोटे बोलल्याचे तिला वाईट वाटत होते. जेवणाचा पहिला घास घेताच तिला विनोदची आठवण आली. तो जेवला की नाही माहीत नाही. काय झालं राधिका? काय विचार करत आहेस? काही नाही बाबा, तसंच. इथे विनोद मध्यरात्र उलटून गेली होती पण तो काउंटरवर पेगवर पेत पीत होता. मी आयुष्यात जे काही पाहिलंय ते तू किंवा माझ्या मुलाने बघावं असं मला वाटत नाही, म्हणूनच मी हे सर्व करत आहे. आणि तू मला म्हणतेस की मी हारला, एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून. तू माझ्या आयुष्यात आलीस. माझा व्यवसाय नवीन स्तरावर पोहोचला आहे. माझा देवावर विश्वास नाही, पण तू माझ्या आयुष्यात सर्व काही आहे. बिझनेस वाढत होता त्यामुळे मी तुला वेळ देऊ शकलो नाही. मला हे समजले नाही, पण बोलून कसे दाखवायचे ते मला कळत नाही.
आणि तुम्हा दोघांशिवाय या जगात माझे दुसरे आहे तरी कोण? खूप वर्षांनी आज त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि रडत रडत स्वतःशीच बोलत असताना त्याला कधी झोप लागली ते त्याला कळलेच नाही. 2-3 दिवस असेच निघून गेले. तो राधिकाला खूप मिस करत होता. कामात चुका होऊ लागल्या, ऑफिसमध्ये चिडचिड होऊ लागली. आता घरी घर धावत आल्यासारखे वाटायचे. तिच्या पैजांच्या आवाजाने जणू तीच बोलली असेल असे त्याला भास वाटू लागले. गाडीच्या चाव्या काढून तो निघून गेला. विनोद, आज 1 आठवडा झाला. 23 दिवस एकटे सोडून मला अजूनही तुझा एकही मेसेज आलेला नाही. मला तुझी सर्वात जास्त गरज असतानाही तू माझ्यासोबत नव्हतास. राधिकाला वाटले की कदाचित तिसरी व्यक्ती आमच्यात असेल तर विनोद नक्कीच बदलेल. राधिकाचा हा प्रयत्नही व्यर्थ गेला. विहान झाला. विनोदही खूप खुश झाला. त्यांनी संपूर्ण कार्यालयात मिठाईचे वाटप केले. विनोदने जेव्हा पहिल्यांदा विहानला आपल्या मांडीवर घेतले तेव्हा त्याला वाटले की या आनंदाच्या तुलनेत जगातील सर्व सुख फिके आहे. पण इथेही काही दिवसांनी तो पुन्हा बिझी झाला. राधिका तिचा सगळा वेळ विहानमध्ये घालवत असे. एके दिवशी विहानची तब्येत अचानक बिघडली. तिने विनोदला फोन केला पण त्याने उत्तर दिले नाही. मॅनेजरने मीटिंगमध्ये असल्याचा मेसेज टाकला. नोकरांच्या मदतीने तिने विहानला दवाखान्यात नेले. सलाईंच्या संपर्कात आल्याने छोट्या जीवलगाला पाहून ती आतून तुटली जात होती. विनोद घरी आला. चौकीदाराने सांगितले की विहानला दाखल करण्यात आले आहे. त्याचे हातपाय थंड पडले. हातातून बॅग खाली पडली आणि मग दुसऱ्या क्षणी स्वतःला गोळा करून त्याने हॉस्पिटल गाठलं. राधिका देवासमोर हात जोडून बसलेली होती. विनोदने विहानच्या डोक्याला हात लावून त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. सकाळी 7च्या सुमारास डॉक्टरांनी तपासले आणि म्हणाले, आता काळजी करण्यासारखे काही नाही, पण त्याला 2 दिवस निरीक्षणाखाली राहावे लागेल. दोघेही 2 दिवस तिथेच राहिले. विनोद तिच्याशी बोलून माफी मागायचा प्रयत्न करत होता. पण ती, मी तुला कसं माफ करू? मला जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तू कधीच माझ्यासोबत नव्हतास. फक्त माझ्याबद्दल असलं तरी मी गप्प बसले असते. पण विहानबद्दल? हे अजिबात करू नकोस. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. बरं. विनोद आता थेट राधिकाच्या घरी पोहोचला. अरे विनोद, ये ये. हे ऐकताच राधिकाच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. राधिका, विनोदसाठी प्लीज चहा नाश्त्याची व्यवस्था कर. नाही बाबा. तिचे डोळे त्याला पाहण्यासाठी टळमळत होते. ठीक आहे, तुम्ही दोघे बोला, मी फिरायला जातो. आणि जेवल्याशिवाय जाऊ नकोस. पप्पांनी दरवाजा बंद करताच तो राधिकाच्या खोलीकडे धावला. तिने ते पाहिले. विहान पाळण्यामध्ये झोपला होता. त्याने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मग राधिकाला म्हणाला, माझ्याकडे बघ तरी. सांग. तुला हे रागावून बसणं अजिबात माहीत नाही. होय, कारण मला माहीत आहे की मला कोणीही समजावायला येणार नाही. राधिका, तसं नाहीये. आई आणि बाबा गेल्यानंतर मी कोणते दिवस पाहिले हे फक्त मला माहीत आहे. मी माझ्या आयुष्यात काय पाहिले नाही. मी बरेच दिवस रिकाम्या पोटी झोपलो आहे. गरिबी आणि असहाय्यतेचा प्रश्न येतो तेव्हा हे माझ्यापेक्षा चांगले कोणीही जाणत नाही. तेव्हा माझ्या लक्षात आले की पैशापेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीही नाही. आणि पुढे काय होते हे तुम्हाला आधीच माहीत आहे. बरोबर. मी कबूल करतो की मी तुला वेळ देऊ शकलो नाही. माझ्याकडून चूक झाली आहे. पण आता मी तुझ्या आणि विहानशिवाय राहू शकत नाही. मला तुझी सवय लागली आहे. घरी राहावंसं वाटत नाही. आता तुमच्याशिवाय जेवणालाही चव येत नाही. माझ्याकडून अनेक चुका झाल्या. पण मला फक्त एक वेळा माफ कर. मी हे सर्व फक्त तुमच्या दोघांसाठी करतो आहे. मला असे वाटले की माझ्या मुलाने ते दिवस पाहू नये जे मी पाहिले. आणि विनोदच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो राधिका. मला ते कसे व्यक्त करावे हे कळत नाही. असे सांगताच राधिकाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती त्याला मिठी मारून रडू लागली. इतक्यात विहानही रडत रडत जागा झाला. पण काही वेळाने विनोदचा आवाज ऐकून तो शांत झाला. बघ राधिका, त्याला आता तुझ्याशिवाय आम्ही अपूर्ण आहोत हे सांगायचे आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे राधिका. लव्ह यू टू विनोद. हे खरे आहे की जेव्हा एखादी स्त्री घरी असते तेव्हा तिचे मूल्य नसते. पण घरातून बाहेर पडल्यावर तिची अनुपस्थिती प्रत्येक पावलावर जाणवते. त्यामुळे वेळ राहताच घरातील स्त्रीला योग्य तो सन्मान, वेळ आणि तिची जागा द्या. वेळ निघून गेल्यावर फायदा नाही. कोणत्याही नात्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो. वेळीच मनातील बोलले पाहिजे.